माझ्या डोक्याला मार लागलाय, कमरेला मार लागलाय, पायाला मार लागलाय. एवढ्या बेशुद्धामध्ये म्हणजे माझा नवरा बोलला. गावातल्या लोकांनी पण मला पोलिसांसमोर मारलं आणि मग तिथून मला काढून नेऊन गावात नेलं शिवाजी पुतळ्याजवळ आणि तिथं माझं मुंडन दाढी मूठ सर्व काढून टाकलं आणि पोलिसांच्या समोर त्यांनी मारहाण करून त्याचं मुंडन केलं, त्याची धिंड काढली. म्हणजे हा पुरोगामी महाराष्ट्राला लागलेला एक काळिमा आहे, माणुसकीला काळिमा लागलेला आहे. मी आपल्या माध्यमातून विनंती करेन की ह्या पीडित कुटुंबाचं रात्री 12:30 वाजेला त्यांनी घर सुद्धा जाळून टाकलेलं आहे, त्यांची राहण्याची व्यवस्था नाही. लोकांना काय म्हणायचं आणि आपल्या समाजाला काय म्हणायचं, जाती एकताचं प्रकरण जर तिथे चालत असेल तर अशा गावांनाच मी पूर्ण पुढाऱ्यांना भले ते डायरेक्ट धमकी देतात की आमचा मुंबईपर्यंत हात आहे, तो मुंबई असो का दिल्ली असो, सुप्रीम कोर्ट जरी असेल तरी मी त्यांना बहिष्कार टाकते. आणि महिला तर्फे, संविधान आर्मी तर्फे माझा हा बहिष्कार पूर्ण महाराष्ट्रात पेटणार आहे. जर त्यांना पीडितांना न्याय नाही मिळाला तर याचे भोग पूर्ण प्रशासन जबाबदार असतील. अभी हम आए ग्राउंड जीरो पे दीपक पान पटेल नाम के व्यक्ति के साथ वंडर खाकोड़ी में कुछ लोगों ने हमला किया, जुल्म किया, मारा, ठोका, उनको भी मारा, उनकी वाइफ को भी, पत्नी को भी मारा और उनके घर को जला दिया। यही वो जगह है, देखिए एक गरीब का घर, एक गरीब का आशियाना उजड़ गया। और दीपक पान पाटिल का कहना है कि पुलिस महकमे ने भी हमारी कोई सुनवाई नहीं लिया, ऐसा दीपक पान पाटिल का कहना है। अभी हम सच्चाई जानने के लिए इसी जगह पर आए हैं और यहाँ से हम जा रहे वंडेर खाकोड़ी पुलिस स्टेशन कि क्या है सच्चाई, क्या है हकीकत, कौन है गुनहगार जिसने एक गरीब के आशियाने को जलाया, एक गरीब को मारा, कौन है ये दबंग व्यक्ति, हम जानना चाहेंगे। इस शहर में जाकर के अभी मालूमात लेंगे। हाँ, मैं और हमारी जो है माहिरे मैडम हमारे साथ है, हमारी टीम के सदस्य है ये भी। अभी हम आए थे वंडर खाकोड़ी में, यहाँ पे अमन शांति बनी हुई है। हमारे एपीआई साहब है, ये वंडर खाकोड़ी है। यहाँ पर कुछ लोगों ने रास्ता रोकने की कोशिश की, लेकिन हमारे एपीआई सिरसाट सर, इन्होंने वक्त पे बीच में समझा बुझा कर कोई भी वादी वाद होने से बचा लिया। अभी यहाँ पर देखो बिल्कुल अमन सुकून है, एकदम नॉर्मल स्थिति बनी हुई है। ये हमारे एपीआई सिरसाट सर सामने खड़े हुए हैं। ये अभी सर को एक फ़ोन आया हुआ है, वो बात कर रहे हैं। एक बढ़िया मिजाज के ऑफिसर है और अच्छी इनकी कामगिरी है। आपका नाम क्या है? पूजा दीपक पान पाटील. पान पाटील. काय झालं ताई आपल्या बरोबर? आम्ही गाडीवर जात होतो, 3 जण होते आम्ही, माझा नवरा, माझा जेठ आणि मी. आम्ही दवाखान्यात जात होतो. समोरच्या व्यक्तीने आम्हाला गाडीवरून ठोकून दिलं. माझ्या डोक्याला मार लागलाय, कमरेला मार लागलाय, पायाला मार लागलाय. एवढ्या बेशुद्धामध्ये म्हणजे माझा नवरा बोलायला गेला का बुवा तुम्ही माझ्या बायकोला ठोकून दिलं, तुम्ही थांबले नाही असं. तेवढ्यात बोलायला गेले तर माझ्या नवऱ्याला मारायला लागून गेले, माझ्या जेठला मारायला लागून गेले. अजून मी तशी बेशुद्ध मध्ये माझ्या नवऱ्याला पकडायला गेली तर त्यांनी मला पण मारलं. माझी जी मेन जागा आहे त्याच्यावर पण मारलंय. असं आपलं काय बोलणं ताई? एवढंच आहे, माझ्या नवऱ्याला नाही भेटायला पाहिजे. मेंदूला लागलं. माझ्या नवऱ्याला जसं त्या लोकांनी हे केलंय ना, फक्त तसं त्यांना घडायला पाहिजे. आपलं नाव काय भाऊ? माझं नाव दीपक कैलास पान पाटील, मी राहणार वंडेर खाकोडी. रात्री आम्ही, माझे बायको, मी, माझा भाऊ, आम्ही हॉस्पिटलला जात असताना समोरून 4 चाकी वाहन एकदम वेगाने आले आणि आम्हाला कट मारला. तर त्या कट मारल्यामुळे भावानी गाडीचा ब्रेक मारला. ब्रेक मारल्यामुळे माझी बाई गाडीवरून पडली आणि तिच्या डोक्याला मार लागला. तर त्या संदर्भात मी जाऊन समोरच्या व्यक्तीची गाडी थांबवून त्याला एक फटका मारला. तर तो
फटका मारल्यामुळे गावातले सगळे लोक जमावून आले आणि तो माणूस होता कृष्णा भैया ठाकरे यांचा पाहुणा. तर ते मला म्हणत होते का तू माझ्या पाहुण्याला कसं काय मारला असं तसं, आणि मग तिथे सर्व लोक मारायला लागले. मग तिथून मला पोलीस स्टेशनला नेलं. पोलीस स्टेशनला मी माझी फिर्याद नोंदण्यासाठी गेलो होतो, पण माझी फिर्याद घेण्यात आली नाही. तर मला त्या त्यांच्यावर सगळं त्यांचंच चालत होतं. माझं कोणी ऐकून घेत नव्हतं, मला बोलू देत नव्हते. तर मला त्यांनी दुसऱ्या रूम मध्ये नेलं, तिथं बी मारहाण केली. त्या गावातल्या लोकांनी पण मला पोलिसांसमोर मारलं आणि मग तिथून मला काढून नेऊन गावात नेलं शिवाजी पुतळ्याजवळ, आणि तिथं माझं मुंडन दाढी मूठ सर्व काढून टाकलं. तर असा कोणी केलं आपल्यासारखं? कृष्णा रावसाहेब ठाकरे, योगेश रावसाहेब ठाकरे, भूषण भाईराज ठाकरे, लक्की ठाकरे, कुणाल ठाकरे, सौरभ ठाकरे, हे सगळे लोक होते. बाकी गावातले सर्व लोक होते, पण मला त्यांचं नाव नाही सांगता येणार अजून. आणि मग तेवढं केलं, मुंडन वगैरे करून टाकलं त्यांनी, आणि मला धमक्या देता का तू गावात राहायचं, गावात राहिलं तर तुला जीवे मारून टाकू. सर्वसाधारण लोक हातमजूर करून खातो. आज रात्री 12:30च्या सुमारास त्यांनी घर पण जाळून टाकलं. आता मी याचं काय करायचं? मला न्याय मिळाला पाहिजे याबद्दल. आपल्याला नाही पाहिजे. मला न्याय पाहिजे. आणि आता मला गाववाल्यांनी माझं घर जाळून टाकले. आता मला मग मी कुठं राहायचं, काय राहायचं? नाही तर मला इच्छा मृत्यू देऊन टाका. तुमचं बरोबर, तुमचं म्हणणं असं आहे की तुमची वाईफ पण होती, बाई पण होती, तर बाईला पण मारहाण केलं त्यांनी? हो, बाईला पण मारहाण केलं. आता बाई कुठे आहे? समोरच्या वार्डात, म्हणजे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये मालेगावात ऍडमिट आहे. सर, आपलं नाव काय और आपण कुठले आहेत? मी संजीवन पोपटवार, मास संघटना कार्य अध्यक्ष तथा दलित महासंघ. मी आपल्या मीडिया चॅनलच्या माध्यमातून आपणास विनंती करतो की वन्नेर खाकुर्डी गावामध्ये दीपक कैलास पान पाटील ह्या तरुणाला 31 तारखेच्या दिवशी कृष्णा ठाकरे यांच्या दाजीची 4 व्हीलर गाडीने कट लागल्यामुळे एक ऍक्सिडेंट झाला आणि दीपकची पत्नी त्या ऍक्सिडेंट मध्ये गाडीवरून खाली पडली. तिच्या डोक्याला मार लागला आणि डोक्याला मार लागल्यामुळे ती बेशुद्ध झालेल्या अवस्थेत त्याला राग आल्याने त्याने गाडीच्या ड्रायव्हरला 2 फटके मारले. त्यात माहीत नव्हतं की हा कृष्णा ठाकरेंचा दाजी आहे. परंतु कृष्णा ठाकरे हा एक लोकप्रतिनिधी असून त्यांनी समझोता म्हणून जर ह्या दीपकला सांगितलं असतं, 2 फटके मारले असते की आपल्या गावचा पाहुणा आहे, तू माफी माग, विषय तिथं संपून गेला असता आणि त्या कुटुंबित पीडितांना न्याय पण मिळाला असता. परंतु तसं न करता त्यांनी अत्यंत जातीय भावनेतून त्या कुटुंबाला निर्वस्त्र करून विवस्त्र करून मारहाण केली. तो त्याचा जीव वाचवण्यासाठी पोलीस स्टेशनला गेला. पोलीस स्टेशन मध्ये सुद्धा पोलिसांनी त्याच्यावर अन्याय करून त्याला शिवीगाळ केले, राजकीय दबावाला बळी पडून, आणि त्याला कुठलाही न्याय न देता पोलिसांनी, कितीही मोठा गुन्हेगार जर असेल तर कायद्याच्या माध्यमातून पोलीस हा त्या आरोपीला जनतेच्या हवाली करू शकत नाही. आरोपीचं संरक्षण करते, परंतु पोलिसांनी संरक्षण न करता आरोपीला त्या लोकांच्या ताब्यात दिलं आणि पोलिसांच्या समोर त्यांनी मारहाण करून त्याचं मुंडन केलं, त्याची धिंड काढली. म्हणजे हा पुरोगामी महाराष्ट्राला लागलेला एक काळिमा आहे, माणुसकीला काळिमा लागलेला आहे. मी आपल्या माध्यमातून विनंती करेन की ह्या पीडित कुटुंबाचं रात्री 12:30 वाजेला त्यांनी घर सुद्धा जाळून टाकलेलं आहे, त्यांची राहण्याची व्यवस्था नाही. आता त्यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यामुळे, SP साहेबांनी आदेश केल्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आणि तो गुन्हा दाखल झाल्यामुळे तिथं समाजाच्या लोकांना पण धमक्या येत आहेत की तुम्हाला गावात राहू देणार नाही, तुमचं पाणी बंद करू, वीज पुरवठा खंडित करू. हा बहिष्कार टाकण्याचा प्रकार चाललेला आहे. तर मी आपल्या माध्यमातून विनंती करेल की त्या ठिकाणी असलेल्या दलित समाजाला न्याय मिळाला पाहिजे. जर न्याय मिळत नसेल शासनाकडून तर त्यांना इच्छा मरणाची परवानगी द्यावी. त्यांना मरणास कारणीभूत फक्त आणि फक्त त्या ठिकाणचा ठाकरे परिवार असेल आणि आपण शासनाने त्या कुटुंबियांना आणि समाजाला त्या ठिकाणी संरक्षण देण्याची व्यवस्था करावी, अशी या ठिकाणी आम्ही मागणी करणार आहोत. आणि ज्या पोलीस अधिकाऱ्यांनी किंवा पोलीस कर्मचाऱ्यांनी डोळ्याने पाहून एवढा सर्व अन्याय पोलिसांच्या समोर जर होत असेल, त्यांनी संरक्षण देण्याऐवजी तेच जर दुश्मन होत असतील तर त्या पोलिसांवर सुद्धा निलंबनाची कारवाई करावी, अशी आम्ही वरिष्ठांकडे मागणी करणार आहोत आणि समाजाच्या वतीने त्या ठिकाणी आंदोलन छेडणार आहोत.
नमस्कार. जय भीम जय संविधान. माझं नाव सुनीता संजय महिरे, संविधान आर्मीचे जिल्हा अध्यक्ष. या पीडित कुटुंबाची दीपक पान पाटील त्यांची ही मातोश्री आहे. नाव समजत ताई सुमन पान पाटील आणि ही त्यांची मावशी आहे. तर मला असं म्हणायचंय, पोलीस प्रशासन काय करत होते ज्यावेळेस जर हा मुलगा त्यांच्याकडे न्याय मागायला आला होता, तर पोलीस प्रशासनाने गरिबांसाठीच पोलीस प्रशासन आहे ना, तर यांनी त्यांना न्याय देण्याऐवजी त्यांनाच पाठिंबा देऊन उलट त्याचीच आणखीन त्यांच्यासमोर मारहाण केली. तर याच्यावरून कसं आहे, सगळ्यांचाच विश्वास उठेल. प्रशासनावरून तर विश्वास उठलाच आहे, कारण हा डोंगराच्या केस प्रकरणापासून मी बघत आलेली आहे. पोलीस गुंडेगिरीलाच पाठिंबा देते. तर जर आता ह्या दीपक पान पाटीलला जर न्याय मिळत नसेल, तर याच्या व्यतिरिक्त याचे परिणाम प्रशासनालाच भोगावे लागणार आहे. कारण मी ते बोलू शकत नाही, कारण माझं बोलणं आणि करणं हे वेगळं आहे. मी ज्यावेळेस बोलते तर त्याच्यावर स्तंभ म्हणून उभी असते. जर या मुलाला घर जाळलं, त्यांना राहण्याची गैरसोय झाली, त्यांना जीवे मारण्यातच आलं, आत्महत्या तर करूनच टाकलंय. मुलगी बायको तिकडे पडली आहे, मुलगा इकडे पडलेला आहे. त्या आईने काय करायचं? त्या आईच्या हातात गळ्यात हात घालून जर त्या मुलाची धिंडकडे ती आई तर अर्धीच मिली. तर अशा गावाला मी बहिष्कार घालते. अशा ज्या गावात मेन पुढारी जर अशी वागणूक करत असतील, लोकांना काय म्हणायचं आणि आपल्या समाजाला काय म्हणायचं, जाती एकताचं प्रकरण जर तिथे चालत असेल, तर अशा गावांनाच मी पूर्ण पुढाऱ्यांना, भले ते डायरेक्ट धमकी देतात की आमचा मुंबईपर्यंत हात आहे, तो मुंबई असो का दिल्ली असो, सुप्रीम कोर्ट जरी असेल तरी मी त्यांना बहिष्कार टाकते. आणि महिला तर्फे, संविधान आर्मी तर्फे माझा हा बहिष्कार पूर्ण महाराष्ट्रात पेटणार आहे. जर त्यांना पीडितांना न्याय नाही मिळाला तर याचे भोग पूर्ण प्रशासन जबाबदार असतील.